वाराणसी आई उपस्थित आईला माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश पटेल यांना सुद्धा माझा नमस्कार। गट नंबर 10 चे मार्गदर्शक गुजर भाऊजी यांना सुद्धा माझा नमस्कार। सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मी ही मार्ग पिण्याच्या आधी पुष्कळ दुःखी होतो, दुःखामुळे या मार्गात आलो। मला लाठीचे आणि जीवेचे व्यसन होतं, त्यामुळे या मार्गात आलो। महान त्यागी बाबा जुंदेजींनी तत्वशब्द नियम दिले आणि त्या तत्वशब्द नियमाचं पालन करून माझा परिवार सुखी आणि समाधान झाला। बाबाची कृपा महान आहे। प्रत्येक सेवकाची शब्द सर्वांना लागेल असं जरुरी नाही। आमचे भगवंताचे कार्य किती सुंदर आहे, भगवंताची कृपा किती महान आहे, हे प्रत्येक सेवकांनी हवन कार्यामध्येच यांना मिळू शकते। आम्ही करतो काय, इथे चर्चा बैठकीला आलो, जे चर्चा बैठकीला येतो आणि इथून काहीतरी न्यायचं आहे तर आपण काय करतो, एखाद्या सेवकाच्या एखाद्या परिवाराच्या निंदा चेष्टा करत असतो। जे आमच्याकडे होतं तेही गेलं, जे इथून घेऊन जाणार होतो तेही जाते। एखादी तुम्ही विचार करा की आपण कार मध्ये चाललो आहे, कार मध्ये कुठेतरी बाहेर गावला जात आहोत, फिरत आहोत, कार्यक्रमाला जात आहोत आणि अचानक मध्ये एखादी गाडीच्या बाजूला एखादी व्यक्ती जाते, मग त्याला आपण वाईट शब्दात शब्दात शिवा देतो। त्या शिवा कोणाला लागल्या? मी माझ्या मुलाला त्या दिवशी विचारलं, तुम्ही त्याला शिवा दिल्या, त्या शिवा कोणाला लागल्या? कामठीला आम्ही जात होतो तर पप्पा म्हणे आपण सर्वजण आपण आतमध्ये बसून आपल्याला लागल्या। कोणीही कार्यक्रम मध्ये असल्यानं त्याच्याबद्दल तुम्ही बोला, पण जो कार्यक्रम मध्ये नाहीये, चर्चा बैठक मध्ये नाही, त्याच्याबद्दल बोललं तर असं समजा की आमच्या परिवाराला त्या गोष्टी लागल्या जाते। महान त्यागी बाबा जुंदेजींनी प्रत्यक्ष हा धर्मस्वरूपी आणि साधक आहे। आता आपल्या महान त्यागी बाबा जुंदेजीचा 105वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या प्रत्येक सेवकांनी उत्सव करावाचा आहे। आणि तो उत्सव कसा होईल, कारण की आम्ही प्रत्येक गटामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये जात असतो। सेवक साधा सेवक असो की त्यागी सेवक असो, पूर्ण वर्गणी काढायची आणि वर्गणी काढून एक मार्गदर्शक तो केक कापायचा। केक कोणाच्या? साध्या सेवकांच्या, त्यागी सेवकांच्या, पण केक कापायचा तो स्वतः। म्हणून मी माझ्या मनामध्ये हा विचार आला, मी 5 वर्षापासून हा विचारच केला होता की आपण प्रत्येक परिवाराची वर्गणी असते, मग त्याच्या आनंद त्यांना का नाही मिळावं, म्हणून मी प्रत्येक परिवाराचा एक केक बुक केलेला आहे। सेवकांनी आपल्या परिवारामधला, आणि तुम्हाला आता वर्गणी बी द्यायची नाही आहे, जे 10 जानेवारीला वर्गणी काढलेली आहे ते प्रत्येक सेवकाची 3 एप्रिलच्या किंवा अगर समोर येणारा कार्यक्रम आहे त्या वर्गणीमध्येच सर्व कार्यक्रम आहे। जेव्हा आपल्या ज्यांनी होईल तेवढं करू, खूप प्रमाणात दाखवून काही करायची गरज नाही। मी एवढा मोठा रॅली काढली, एवढं मोठं कार्यक्रम केला, आपल्याला हे करायची गरज नाही। आपल्या गटामध्ये जेवढी आपली चादर आहे तेवढीच फैलवायची आहे। महान त्यागी बाबा जुंदेजींनी प्रत्येक सेवकाला स्वाभिमान बनवलेला आहे। मला खूप आनंद होते की जेव्हा एवढा सर्व प्रॉब्लेम आपले कोण आणि पराये कोण ते मला कळलं, आणि तेव्हा जेव्हा ज्यांनी मार्गदर्शकांनी मला शब्द दिले होते, काही बुट्टीभरी टाकरगाठ बनवाना हे सर्व कळले, मग हे सर्व दूर झाले। परमेश्वर आम्ही त्या दिवशी हवनाला गेलो, त्या हवनामध्ये अशी कंडिशन झाली, दोघं भाऊ मिळून, एक भाऊ वेशनातून आणि तोही त्यागी